मी प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत चव्हाण. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या चरित्राचा आपल्यासमोर धांडोळा घ्यावा आणि मराठ्यांच्या इतिहासामध्ये आपल्या कर्तृत्वाने एक सोनेरी पान लिहिणाऱ्या, भारताच्याच इतिहासामध्ये, केवळ मराठ्यांच्या नाही तर भारताच्या इतिहासामध्ये आपल्या कर्तृत्वाने ज्यांनी आपलं नाव अजरामर केलेलं आहे, अशा अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीच्या निमित्ताने ही शब्दपुष्पांजली अर्पण करून विनम्र अभिवादन करणे हा या व्हिडिओच्या मागचा उद्देश आहे. मित्रांनो, मराठेशाही आणि या मराठेशाहीमध्ये उत्तरेमध्ये शिंदे, होळकर यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणावर आपल्या कर्तृत्वाने मराठेशाहीचा जो विस्तार केला, आटकेपार झेंडे लावले. या सर्व करण्यामध्ये ज्यांनी अतिशय मोलाचं अशा प्रकारचं योगदान दिलं ते नाव म्हणजे मल्हारराव होळकर. मल्हारराव होळकर यांचं मूळ गाव हे वाफेगाव होतं आणि त्यांचं दैवत, कुलदैवत हे जेजुरीचं खंडोबा होतं आणि जेजुरीजवळच लागूनच असलेलं वीर हे जे काही गाव आहे, या वीर गावी मल्हाररावांचे पूर्वज हे राहत होते आणि वीर गावाहून काही काळानंतर ते फलटण परगण्यातील नीरा नदीकाठी असणाऱ्या होळ या गावी राहायला गेले आणि त्यामुळेच त्यांना होळकर हे आडनाव प्राप्त झालं. खरं तर मल्हाररावांचे वडील खंडोजी हे होळ गावचे चौगुले पण त्यांच्याकडे होतं, चौगुले होते. परंतु मल्हारराव केवळ 3 वर्षांचे असतानाच त्यांचं निधन झालं. भाऊबंदकी सुरू झाली. हळूहळू खंडोजीची जी काही जमीन जुमला होता, संपत्ती होती, ती त्याच्या भावकीने, भाऊबंदांनी घ्यायला सुरुवात केली. अशा परिस्थितीमध्ये मल्हाररावांच्या आईला मल्हाररावाच्या जीविताची सुद्धा हमी वाटेनाशी झाली. तेव्हा त्यांनी आपल्या 3 वर्षाच्या मल्हारीला सोबत घेऊन, मल्हाररावाला सोबत घेऊन आपल्या माहेरी जायचं ठरवलं आणि त्यांनी आपल्या माहेरी खानदेशातील सुलतानपूर परगण्यामध्ये असणारं तळोदे हे जे काय गाव होतं, हे मल्हाररावांचं आजोळ होतं, तेथे त्या गेल्या. त्यानंतर मल्हारराव हे आपल्या मामाच्या मेंढ्या सांभाळायला लागले. त्यांचे मामा भोजराज बारगळ हे कदमबांडेंच्या, म्हणजे कंठाजी कदमबांडे जे होते, त्यांच्या पागेमध्ये 25 स्वारांचे प्रमुख म्हणून काम करत होते. मेंढी पालन करत करत हळूहळू मल्हारराव मोठे होत गेले आणि मल्हारी मोठा होत असताना मग मामांनी, त्यांच्या भोजराजांनी त्यांना कदमबांड्याच्या पागेमध्ये नोकरीला लावलं. कदमबांड्यांच्या पागेमध्ये काम करत असताना घोड्यावर असणारी मल्हाररावांची हुकूमत, त्यांचं शस्त्र चालविणं हे पाहिल्यानंतर मामाला असं वाटलं की हा पोरगा पुढे कर्तृत्ववान निघाला आणि म्हणून आपली मुलगी गौतमा हिचा विवाह मल्हाररावांच्या बरोबर, आपल्या भाच्या बरोबर भोजराजांनी करून दिला. आणि अशा रीतीने कदमबांड्यांच्या पागेमध्ये मल्हारराव काम करायला लागले. बाळाजी विश्वनाथ हे पहिले पेशवे ज्या वेळेला उत्तरेला निघाले, उत्तरेच्या स्वारीवर, मोहिमेवर निघाले, तेव्हा 25 स्वार सोबत घेऊन मल्हारराव होळकर हे या मोहिमेत सामील झाले. आणि या मोहिमेत सामील होत असताना ज्यांनी जे कमवावं, ज्यांनी जे मिळवावं त्यांनी ते ठेवावं, अशा प्रकारची एक भूमिका पेशव्यांनी त्यावेळेला व्यक्त केलेली होती. आणि मग मोहिमेत असताना एके ठिकाणी मल्हाररावांच्या पागेमधील, त्यांच्या सोबत असणाऱ्या लोकांमधील काही लोकांनी उभं पीक कापून आणून ते घोड्यांना खाऊ घातलं. हे बाजीरावांनी पाहिलं, जे पुढे दुसरे पेशवे झाले. बाळाजी विश्वनाथाच्या सोबत 18 वर्षाचा असलेला हा मुलगा जो पुढे दुसरा पेशवा बनतो, हे बाजीराव देखील सोबत होते. आणि त्यांनी मल्हाररावांच्या सोबत असणाऱ्या व्यक्तीने, ज्यांनी ही उभं पिकं कापून आणून घोड्याला खाऊ घातलेली होती, त्याला मारहाण केली. त्यावेळेला मल्हाररावांनी बाजीरावाला ढेकूळ फेकून मारला आणि ते म्हणाले की तू काय देतोस यांना, आणि असं म्हणून
मल्हाररावांनी ढेकूळ फेकून मारला आणि तो मारल्यामुळे बाजीराव संतप्त झाले. त्यांनी आपल्या वडिलांना जाऊन तक्रार केली आणि आपल्या वडिलांना जाऊन तक्रार केल्यानंतर बाळाजी विश्वनाथांनी मल्हारराव होळकरांना पकडून आणण्याचा आदेश दिला आणि तो आदेश दिल्यानंतर मात्र त्या लष्करामध्ये त्यावेळेला पांढरे नावाचे एक सरदार होते, 1200 सैनिकांचे स्वारांचे प्रमुख होते. त्यांनी कशी तरी मध्यस्थी केली आणि बाळाजी विश्वनाथाला सांगितलं की बाजीरावाला ढेकूळ फेकून मारणारा हा तरुण शत्रूबरोबर कशा पद्धतीने बघेल, शत्रूवर कशा पद्धतीने तुटून पडेल हे आपण लक्षात घ्यावं आणि त्या दोघांमध्ये समेट घडवून आणला. परंतु हा समेट जरी घडवून आणलेला असला तरी ज्या वेळेला दिल्लीची मोहीम आटोपून हे सगळे परत माघारी फिरले, त्यावेळेला माघारी फिरल्यानंतर बाजीरावांनी सिपरी कोल्हारास स्नान करणाऱ्या बाजीरावावर मल्हाररावांनी सिपरी कोल्हारास स्नान करणाऱ्या बाजीरावाच्या छातीवरच सरळ नेऊन भाला टेकवला आणि आता तुला कोण वाचवतो अशी त्याला एक प्रकारची धमकीच बाजीरावाला दिली. त्यावेळेला बाजीरावांनी मल्हाररावाला आपल्यासोबत भोजनाला बोलावलं. परंतु तुमच्यासोबत मी कशाला भोजनाला बसू, तुमचा आणि माझा वैर आहे, तुम्ही माझा काहीतरी घात कराल, अशा प्रकारची भूमिका त्यावेळेला मल्हाररावांनी मांडली. त्यावेळेला बाजीराव मल्हाररावांना म्हणाले की तुमची आमची अण्णाची क्रिया तुम्हाकडे स्वारी करणे समयी 5000 फौजेची सरदारी सांगू असं बाजीरावांनी मल्हाररावाला सांगितलं. आणि त्यानंतर ते स्वारीवरून परत आले आणि स्वारीवरून परत आल्यानंतर केवळ 25 स्वारांचा प्रमुख असलेला मल्हारी तिथे परत आल्यानंतर मात्र 500 स्वारांचा प्रमुख झालेला होता. आणि मग पुढे बाळाजी विश्वनाथाचं निधन होतं. त्यांच्या देहांतानंतर बाजीराव हे पेशवे बनतात आणि माळव्याच्या मोहिमेवर येतात. आणि माळव्याच्या मोहिमेवर निघाले असताना ते मल्हारराव होळकरांना, शिंद्यांना, नागपूरकर भोसल्यांना प्रमुख हे जे सगळे त्यावेळेचे होते या सगळ्यांना सोबत घेऊन ते माळव्याच्या मोहिमेवर निघतात. आणि माळव्याच्या मोहिमेमध्ये मल्हारराव मोठा पराक्रम गाजवितात आणि पराक्रम गाजविल्यानंतर या मल्हाररावांना इंदूर हे ठाणं करायला सांगून बाजीराव परत येतात आणि मल्हारराव होळकर इंदुरास आपलं ठाणं बसवतात. तेच इंदूर पुढे होळकरांच्या राजधानीचं ठिकाण बनलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर मल्हारराव बाजीराव पेशव्यांना भेटण्यासाठी म्हणून महाराष्ट्रात आलेले असताना चौंडी या ठिकाणी त्यांचा मुक्काम पडलेला होता. चौंडी हे गाव तत्कालीन बीड परगण्यामध्ये येणार आणि या चौंडी गावामध्ये त्यांचा मुक्काम होता. या चौंडी गावचे माणकोजी शिंदे हे पाटील होते. माणकोजी शिंदेचं घर औंढीला म्हणजे बीड परगण्यामध्ये येणार. त्यांची शेतीवाडी मात्र शिरूरला म्हणजे अहमदनगर परगण्यामध्ये येणारे, म्हणजे अहमदनगर आणि बीड परगण्याच्या सीमेवर वसलेलं अशा प्रकारचं हे गाव होतं. आणि मग त्यानंतर तिथे मंदिराच्या आवारात मुक्काम केलेल्या मल्हाररावांना एक 8 वर्षाची चुणचुणीत मुलगी मंदिरामध्ये आलेली दिसते आणि मंदिरामध्ये येऊन सगळीकडे दिवाबत्ती करते आहे, देवाची पूजा अर्चा करते आहे. हे सगळं पाहिल्यानंतर मल्हारराव आपल्या सोबत असलेल्या व्यक्तीला विचारतात की ही मुलगी कोणाची. आणि मग तेव्हा त्यांना समजतं की चौंडी गावच्या पाटलाची ती मुलगी आहे, माणकोजी शिंद्यांची ती मुलगी आहे. या वेळेला मल्हाररावांना आपला मुलगा खंडेराव याचा विवाह करण्याचा विचार त्यांच्या मनामध्ये त्यावेळेला येत होता. 9-1 वर्षांचं खंडेरावांचं वय झालेलं होतं आणि आता आपला मुलगा विवाह योग्य झालेला आहे. आणि ती मुलगी पाहिल्यानंतर दिसायला फारशी सुस्वरूप नसणारी, परंतु चेहऱ्यावर वगैरे जे भाव होते ते भाव पाहून मल्हाररावांना असं वाटलं की हीच मुलगी आपल्या घरची सून झाली पाहिजे. आणि म्हणून मल्हाररावांनी खंडेरावाबरोबर अहिल्याबाईंचा विवाह करून दिला आणि अशा रीतीने अहिल्याबाई ही होळकर घराण्याची सून बनली. 1733 मध्ये हा विवाह संपन्न झाला. खंडेराव वयाने वाढत होते. वयाच्या 12व्या वर्षापासून मल्हारराव त्यांना वेगवेगळ्या मोहिमांवर पाठवत होते, सोबत घेऊन जात होते. राज्यकारभाराच्या वेगवेगळ्या अशा प्रकारच्या गोष्टी ते त्यांना शिकवत होते, सांगत होते, त्यांच्याकडून करून घेत होते.
परंतु खंडेरावांचा स्वभाव हा काही राज्यकारभाराला अनुकूल अशा प्रकारचा नव्हता. मूळ त्यांचा स्वभाव काहीसा व्यसनी, बाहेर ख्याली अशा पद्धतीचा, छान छोकीचा अशा पद्धतीचा, नाच गाण्यांचा मध्ये वगैरे त्यांचं मन अधिक रमत असे. आणि त्यामुळे अहिल्याबाई आणि खंडेराव यांचंही जे वैवाहिक जीवन होतं ते मर्यादित स्वरूपाचं, एक सामान्य अशा पद्धतीचंच राहिलेलं आपणास पाहावयास मिळतं. म्हणजे खंडेराव यांना नंतरच्या कालखंडामध्ये आपण पाहतो की मल्हारराव जरी सोबत घेऊन जात असले तरी प्रत्यक्षामध्ये युद्धामध्ये फारसं कर्तृत्व किंवा मोहिमांमध्ये फारसं कर्तृत्व खंडेराव दाखवू शकलेले नव्हते. आणि ज्या वेळेला राघोबा दादा रघुनाथराव पेशवे हे सूरजमल जाटाच्या विरुद्ध मोहीम काढतात आणि सूरजमल जाटाच्या विरुद्ध मोहीम काढून सूरजमल जाटाकडून 1 कोटी रुपयांची मागणी करतात. आता सूरजमल जाटाकडे 1 कोटी रुपयाची मागणी केलेली असताना सूरजमल जाट सांगतो की माझ्याकडे तेवढी रक्कम तुम्हाला द्यायला नाही आहे, मी तुम्हाला केवळ 40 लक्ष रुपये देऊ शकतो. परंतु रघुनाथराव हे घेत नाहीत आणि 1 कोटीचीच मागणी करत राहतात. तेव्हा सूरजमल जाट ठरवतो की इतकी रक्कम त्यांना देण्यापेक्षा ती रक्कम आपण सैन्यावर खर्च करू आणि सैन्य उभा करून आपण कुंभेरीच्या किल्ल्यामधून त्यांना लढा देऊ, विरोध करू. कुंभेरीचा किल्ला हा अत्यंत मजबूत अशा प्रकारचा किल्ला होता. आणि मग मराठ्यांनी कुंभेरीच्या किल्ल्याला वेढा दिला. जवळपास 1.5 महिने हा वेढा चालला. या वेळेला मल्हाररावांच्या सोबत खंडेराव त्यांचे पुत्र होते, त्यांचा कुटुंब कबिला सुद्धा त्यांच्या सोबत होता. आणि 1.5 महिन्याचा कालखंड होत आल्यानंतर एके दिवशी खंडेराव हे जेवणानंतर, भोजन झाल्यानंतर बाहेर पडतात आणि बाहेर पडून वेढ्याच्या ठिकाणी, निशाणाच्या ठिकाणी जायला लागतात. खरं तर युद्धभूमीवर असावयास असणारी, आवश्यक असणारी अशा प्रकारची सजगता, शुद्ध ही त्यावेळेला खंडेरावांना नव्हती. खंडेराव हे व्यसन करून बाहेर पडलेले होते आणि त्यामुळे खंडेरावांच्या या बाहेर पडण्यानंतर तिथून सरळ किल्ल्यातून टाकलेला तोफगोळा हा खंडेरावांना लागतो. आणि खंडेरावांना लागल्यानंतर त्यांनी भांग पिलेली असते, त्यामुळे तोफगोळा येऊन पडेपर्यंत त्यांना शुद्ध असत नाही. भांगेच्या आहारी गेलेले होते ते आणि तोफगोळा लागून खंडेरावाचं निधन होतं. आता खंडेरावांचं निधन झाल्यानंतर मात्र परिस्थिती अशी निर्माण होते, ही गोष्ट ज्या वेळेला मल्हाररावांना समजते, मल्हाररावांना अतिव अशा प्रकारचं दुःख होतं. त्यांचा एकुलता एक असणारा मुलगा हा निधन पावलेला असतो, मृत्यू पावलेला असतो आणि त्यामुळे त्यांना अतिव दुःख झालेलं आहे, काय करावं सुचत नाही आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये खूप मोठी आणखी एक गोष्ट घडते की अहिल्याबाई स्वतः सती जायला निघतात. आणि ज्या वेळेला ही गोष्ट मल्हाररावांना समजते तेव्हा मात्र त्यांच्या पायाखालची वाळू सरकते. आता आपला पुत्र तर गेलेला आहेच आहे, परंतु आपली सून सुद्धा आता सती जायला निघालेली आहे. तिला 2 पुत्र आहेत, म्हणजे मालेराव हा मुलगा 8 वर्षाचा आहे, मुक्ताबाई ही मुलगी 6 वर्षाची आहे. आणि मालेराव आणि मुक्ताबाई यांनाही अनाथ करून आता अहिल्याबाई सती जाणार की काय, मग आपल्या दौलतीचं काय होणार, अशी चिंता त्यांना सतावायला लागते. आणि ते येऊन अहिल्याबाईंची मनधरणी करायला लागतात. ते अहिल्याबाईला असं म्हणतात की बाई, माझ्या आयुष्याचा अनेक उन्हाळा करतेस की काय, माझी सारी दौलत, राज्याचा कारभार तूच माझा खंडू समजून तुझ्यावर घालत होतो. म्हणजे आजपर्यंत खंडेरावांनी कधीही दौलतीच्या कारभाराकडे लक्ष दिलेलं नव्हतं. सगळा कारभार मल्हारराव ज्या वेळेला मोहिमेवर असत त्यावेळेला अहिल्याबाईच पाहत असत. वेगवेगळ्या सरदारांना पत्र लिहिणं असेल, आपल्या जहागिरीतून महसूल गोळा करणं असेल, अशा विविध प्रकारची कामं ही सगळीच्या सगळी अहिल्याबाई ज्या करत होत्या. आणि आता खंडेरावाच्या जाण्याने अहिल्याबाई, जो राज्यकारभाराच्या बाबतीमध्ये मल्हाररावांचा उजवा हात होत्या, त्याही आता सती जायला निघालेल्या आहेत म्हटल्यानंतर मल्हारराव मात्र हवालदिल झालेले होते. आणि मग ते असे म्हणतात की आजपर्यंत तू माझा खंडू म्हणूनच तुझ्यावर मी कारभार सोपवत आलेलो होतो,
आता तू माझ्या पाठीवर आहेस, तू जर सती गेली नाही तर तू माझ्या पाठीवर आहेस, तर अहिल्या मृत्यू पावली आणि माझा खंडू जिवंत आहे असं मी समजेन, असं मल्हारराव म्हणायला लागतात. आणि माझं भाग्य कायम ठेवणं तुझ्या हाती आहे, ह्या म्हाताऱ्याची तुला कीव येऊ दे, असं ज्या वेळेला अहिल्याबाईला ते म्हणतात तेव्हा अहिल्याबाई देखील गलबलून जातात. आणि अहिल्याबाई आपण सती जाण्याचा जो काही त्यांनी निर्णय घेतलेला असतो तो सती जाण्याचा निर्णय ते माघारी फिरवतात आणि सती जाण्यापासून त्या परावृत्त होतात. परंतु ज्या वेळेला खंडेरावांचा मृत्यू झालेला आहे आणि खंडेरावांचं अंत्यसंस्कार सुरू आहे, त्यावेळेला खंडेरावांचा अंत्यसंस्कार सुरू असताना खंडेरावांच्या सोबत त्यांच्या 2 पत्नी पार्वतीबाई आणि सुरताबाई या त्यांच्या 2 पत्नी, त्याबरोबरच त्यांच्या 2 कलावंतिणी नर्तिका ज्या त्यांच्या खूप जवळच्या असतात त्या, आणि त्याबरोबर 7 रखेल्या म्हणजे जवळजवळ 11 स्त्रिया या खंडेरावांच्या सोबत सती जातात. 11 स्त्रिया सती गेलेल्या आहेत. अहिल्याबाईंच्या 2 सवतींना कुठल्याही प्रकारचं पुत्र प्राप्ती झालेली नव्हती, केवळ अहिल्याबाईंना 2 लेकरं झालेली होती. आणि त्यामुळे खंडेरावाच्या मृत्यूनंतर अहिल्याबाई या आपल्या 2 पुत्रासह पुन्हा इंदूरला येतात आणि इंदूरला येऊन आपल्या सासऱ्यांच्या कार्यामध्ये मदत करायला लागतात. होळकरांच्या या जहागिरीचा कारभार पाहायला लागतात. त्यानंतर राघोबादादांच्या बरोबर मल्हारराव होळकर हे आटके पारपर्यंत जातात आणि मराठेशाहीची पताका ही आटके पार पोहोचवण्याचं काम राघोबादादा मल्हाररावांच्या सोबत शिंद्यांच्या सोबत करतात. शिंदे आणि होळकर हे मराठेशाहीचे 2 मोठे आधारस्तंभ होते आणि ते शेवटपर्यंत ते आधारस्तंभ राहिलेले आपल्याला पाहायला मिळतात. तुकोजीने आपल्या कर्तृत्वाने आपल्या तलवारीने प्रचंड पराक्रम गाजवून मुलुकगिरी करून प्रचंड संपत्ती जमवून ठेवलेली होती. इतकंच नाही तर इंदूर हे शहर नावारूपाला आणलेलं होतं. एक छोटंसं खेड, परंतु तुकोजीमुळे खूप मोठ्या प्रमाणावर ते नावारूपाला आलं, त्याची भरभराट झालेली आपल्याला पाहायला मिळते. तुकोजी मुलुकगिरीवर असताना, मोहिमांवर असताना सगळ्या जहागिरीचा कारभार मात्र अहिल्याबाई पाहायला लागलेल्या होत्या. म्हणजे एकतर पतीचं झालेलं निधन, आलेलं वैधव्य, केवळ वयाच्या 28व्या वर्षी त्या विधवा झालेल्या होत्या. आणि वैधव्य आल्यानंतर देखील त्या धर्मपरायण होत्या, घरातील कुटुंबातील सगळ्या कामांच्या मध्ये लक्ष देत होत्या, जहागिरीच्या कामांच्या मध्ये लक्ष देत होत्या. त्याबरोबरच त्यांनी धार्मिक गोष्टींकडे, दानधर्म करण्याकडे, इतर गोष्टींच्याकडे, ग्रंथ पारायण करण्याकडे, कीर्तन, प्रवचन, भजन या सगळ्या गोष्टींच्याकडे देखील खूप लक्ष द्यायला सुरुवात केली होती. म्हणजे धार्मिक गोष्टींकडचा ओढा त्यांचा वाढायला लागलेला होता. एका बाजूला त्या धर्मपरायण बनत होत्या, परंतु त्याच बाजूला त्या न्यायनिष्ठुर होत्या, त्या कर्तृत्ववान प्रशासक देखील होत्या. म्हणजे या सगळ्याचं संतुलन साधत अहिल्याबाई आपल्या कार्याला पुढे नेत होत्या असं आपणास पाहावयास मिळतं. त्यानंतरच्या काळामध्ये पानिपताचं मोठं युद्ध झालं आणि या पानिपताच्या मोठ्या युद्धामध्ये नजीब खान रोहिल्याच्या बरोबर मल्हाररावांचे जे काही संबंध होते, या संबंधामुळे मराठ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावं लागलं. कारण नजीब खान रोहिला ताब्यात आलेलं असताना मल्हाररावांनी त्याला सोडलेलं होतं आणि पुढे तो अब्दालीला मिळून मराठ्यांच्या विरुद्ध प्रचंड मोठ्या प्रमाणावर अब्दालीला मदत करतो. अब्दालीला केलेल्या मदतीमध्ये मुळे मराठ्यांचं मोठं पानिपतावर होतं, प्रचंड मोठा पराभव होतो. आणि या सगळ्या गोष्टींचा नाही म्हणलं तरी एक दोष मल्हाररावांच्या माथी लागतो. ते पुण्याला जाऊन पेशव्यांना भेटत देखील नाही आणि इकडे थांबून मग आपल्या जहागिरीचा कारभार ते मार्गी लावायला लागतात. इंदुरात थांबून त्यांनी आपल्या नातवावर म्हणजे मालेरावावर लक्ष द्यायला सुरुवात केली आणि मालेरावांना छोट्या मोठ्या जहागिरीच्या, राज्यकारभाराच्या गोष्टी, लष्कराच्या गोष्टी, तंटे बकडे सोडविण्यासाठी म्हणून त्यांना पाठवायला सुरुवात केली. आणि अशा पद्धतीने त्यांनी मालेरावाला आपला एक उत्तराधिकारी चांगल्या पद्धतीने तो तयार व्हावा म्हणून प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. मालेराव ही आपल्या कुवतेप्रमाणे थोडी छोटी मोठी कामं करायला लागले होते, परंतु प्रत्यक्षामध्ये मालेराव यांचा स्वभाव हा
अत्यंत विचित्र अशा पद्धतीचा होता. म्हणजे कुठल्याही गोष्टीकडे ते नीट पाहत नसत, त्यांचं लक्ष नीट नसे. ते हिंस्र श्वापदांच्या बरोबर रमत असत. म्हणजे हत्ती पाण्यात डुंबतायत तर दिवसभर हत्तींचं हे डुंबणं ते पाहत बसत असत. इतकंच नाही तर चित्रविचित्र पद्धतीने ते वागत असत. वेड्याचे त्यांना झटके येत असत. अशी परिस्थिती असे. अहिल्याबाई ज्या वेळेला ब्राह्मणांना दानधर्म करत असत, त्यावेळेला अहिल्याबाई ब्राह्मणांना जेव्हा दानधर्म करत, त्यावेळेला त्या दानधर्माच्या वस्तूंमध्ये, वस्त्रांमध्ये विंचू ते लपवून ठेवत असत आणि ते विंचू त्या ब्राह्मणांना चावले, दंश केला विंचवाने त्या, की ते आनंदाने टाळ्या वाजवत असत. म्हणजे राज्यकारभार करण्याची कुवत त्यांच्यामध्ये नव्हती. बौद्धिक क्षमता कमी होती. किंबहुना काहीसे वेडसर अशा पद्धतीचे मालेराव होते. त्यामुळे अहिल्याबाईंची चिंता दिवसेंदिवस वाढत होती. आणि त्यातच दुर्दैवाने मल्हारराव होळकरांचं देखील निधन होतं. आता मल्हारराव होळकरांचं निधन झालं, त्याबरोबर मल्हाररावांच्या सोबत त्यांच्या 2 पत्न्या या सती गेलेल्या होत्या. गौतमाबाई ही मल्हाररावांची जी पत्नी होती, म्हणजे त्यांच्या मामाची मुलगी, ही गौतमाबाई मल्हाररावांच्या निधनाच्या आधीच 4-5 वर्ष त्यांचं निधन झालेलं होतं. गौतमाबाई या स्वतः राज्यकारभार कुशल होत्या. मल्हारराव होळकरांच्या अनुपस्थितीत, म्हणजे अहिल्याबाईंनी राज्यकारभार पाहायला सुरू करण्याच्या पूर्वी गौतमाबाईच संपूर्ण जहागिरीचा कारभार पाहत असत. इतकंच नव्हे तर मल्हारराव होळकरांनी गौतमाबाईंसाठी दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्याकडून 3 लक्ष होण्याचा मुलूक खाजगीमध्ये केवळ गौतमाबाईंना दिलेला होता. आणि ती त्यांची खाजगी संपत्ती होती. आणि महेश्वर हे जे काही ठिकाण होतं, हे गौतमाबाईच्या जहागिरीचं, त्यांना मिळालेल्या जहागिरीतलं एक महत्वाचं अशा प्रकारचं ठिकाण होतं, असं आपल्याला दिसून येतं. मल्हारराव होळकरांचं निधन झालेलं आहे. मालेरावांना आता सुभेदारी मिळालेली आहे, परंतु मालेरावांचा राज्यकारभारामध्ये अजिबात लक्ष नाही. ते वेगवेगळ्या गोष्टींमध्येच गुंतलेले आहेत. म्हणजे ब्राह्मणांना विंचवांच्या करूई दंश द्यायला लावणे, नाचगाणी पाहणे, व्यसन करणे, अशा गोष्टींमध्येच गुंतलेले आहेत. आणि त्यातच एकदा असं होतं की त्यांना त्यांच्या वाड्यातील एका दासीच्या बरोबर बाहेरील एका विणकराचा अनैतिक संबंध आहे असं वाटायला लागतं. आणि मग ते त्या गोष्टींवरून गोंधळ घालायला लागतात. तेव्हा अहिल्याबाई या प्रकरणाची सत्यासत्यता तपासण्यासाठी म्हणून चौकशी करायला लागतात. आणि दरम्यानच्या काळामध्ये तो विणकर हा वाड्यावर येतो आणि त्या विणकराला पाहिल्यानंतर मात्र मालेरावांचा तोल ढासळतो आणि मालेराव त्या विणकराला ठार करतात. आता तो विणकर ठार झाला आणि अहिल्याबाईंनी नेमलेली शीट असं निष्पन्न झालं की त्या विणकराचा त्या दासीबरोबर कोणत्याही प्रकारचा संबंध नव्हता आणि तो पूर्णपणे निर्दोष होता. या गोष्टीचा मालेरावांच्या मनावर खूप मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला. आणि नुसता परिणाम झाला असं नाही, तर मालेराव हे त्यानंतरच्या काळामध्ये मात्र सतत दिवसा रात्री त्यांच्या स्वप्नामध्ये मात्र तो विणकर येऊन उभा राहायला लागला. आणि तो उभारलेला आहे, तो आपला जीव मागतो आहे, अशा प्रकारचं कायम हे व्हायला लागलं. आणि ते आजारी पडत गेले. अहिल्याबाई मात्र आपल्या पुत्र मालेरावाच्या पायाशी बसत असत आणि मालेरावाच्या पायाशी बसून त्या भूत लागलेल्या, म्हणजे भूत लागलेला आहे, त्याच्या अंगात भूत शिरलेलं आहे, अशा प्रकारची स्थिती त्या काळात त्या परिस्थितीजन्य याच्यामध्ये होती. म्हणत असत की तू माझ्या मुलाला सोड, तू माझ्या मुलाला सोड, तू माझ्या मुलाला सोडल्यानंतर मी तुझ्या कुटुंबियांच्या भरण पोषणाची जबाबदारी स्वीकारते, त्यांची सोय लावून देते. परंतु ते भूत म्हणत असे, जीवाच्या बदली मी जीव घेणार आहे. आणि असं करत करत मालेरावांची शारीरिक स्थिती ढासळत गेली, तब्येत ढासळत गेली आणि एके दिवशी मालेरावांचं निधन झालं. पतीचं निधन झालेलं आहे, देहांत झालेला आहे. सासरे अतिशय कर्तृत्ववान, तेही निधन पावलेले आहेत. पुत्राच्या आशेने जगायचं आहे तर पुत्र तोही निधन पावला. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये शेवटी अहिल्याबाई मात्र दिवसेंदिवस खचत गेल्या असं दिसून येतं. म्हणजे एका बाजूला पतीचं निधन, सासऱ्याचं निधन, मुलाचं निधन
आणि मुलाबरोबर आपल्या असणाऱ्या सुना वय वर्षे 18 आणि 10 असलेल्या त्या सती जातात. या सगळ्या दृष्टांनी त्यांचं मन हेलावून गेलं. जीवन जगण्यात काही अर्थ आहे की नाही असं वाटायला लागलं. अशी सगळी परिस्थिती असताना देखील त्यातून त्या सावरल्या, कारण त्यांचं नैतिक बळच तेवढं, आध्यात्मिक बळच तेवढं मोठं होतं. परंतु या परिस्थितीमध्ये म्हणजे एका बाजूने हे दुःख तर पाठीशी आहेच आहे, परंतु आता होळकरांच्या या प्रचंड मोठ्या जहागिरीचं होणार काय, दौलतीचं होणार काय, हा प्रश्नही त्यांच्या पुढे होता. तेव्हा मात्र त्यांनी पेशव्यांना विनंती केली की माझ्या राज्याचा, होळकरांच्या राज्याच्या जहागिरीचा कारभार पाहण्याचा अधिकार मला मिळावा आणि सैन्याचं प्रमुख पद जे आहे ते तुकोजी होळकरांना देण्यात यावं. तुकोजी होळकर हे मल्हाररावांचे मानसपुत्र होते आणि यानंतर आपली निवासाची व्यवस्था, आपलं ठिकाण हे अहिल्याबाईंनी बदललं. तुकोजी होळकर हे इंदुराला येऊन राहिले आणि इंदुराची राजधानी बदलून महेश्वराला अहिल्याबाईंनी हलवली आणि महेश्वराला प्रचंड मोठे घाट, सुंदर अप्रतिम अशा प्रकारचे घाट, देवालय, आपल्या कन्येची मुक्ताबाईची छत्रीही पुढे त्यांनी जी बांधली, सुंदर कलाकुसर असलेली अनेक मंदिरं आणि एखाद्या राजाला शोभेल अशा प्रकारचा दरबार त्यांनी तिथे निर्माण केले. परंतु हे सगळं होत असताना एक विधवा स्त्री जिला अपत्य नाही, ती जहागीर घेऊन करणार काय? तिने आता यातून निवृत्त व्हावं आणि बाजूला व्हावं असं मानणाऱ्यांची संख्या मोठी. आणि इतकंच नाही तर मल्हारराव होळकरांनी आयुष्यभर कमविलेली प्रचंड संपत्ती म्हणजे जवळजवळ 15 ते 16 कोटीची संपत्ती खासगीमध्ये अहिल्याबाईंच्याकडे मल्हाररावांनी साठवलेली होती आणि या संपत्तीवर अनेकांचा डोळा होता. आणि त्यामुळे या प्रत्येकाला असं वाटत होतं की या संपत्तीचा वाटा आपल्याला मिळावा, आपल्याला संपत्ती मिळावी. त्याच्यामध्ये राघोबा दादा होते, महादजी शिंदे देखील होते, हरिपंत तात्या फडके होते, नाना फडणवीस होते आणि त्यांचा दिवाण नारो गणेश हा प्रमुख होता. नारो गणेशाला असं वाटायला लागलं की आता अहिल्याबाई करणार काय, आणि मग त्याने आपल्याला हवा तो व्यक्ती गादीवर नेमावा आणि राज्यकारभार आपल्या हाती घ्यावा या विचाराने राघोबा दादांना लिहिले आणि या संपत्तीमध्ये वाटा घ्यावा, तुम्ही ही जहागीर तुम्ही ताब्यात घ्यावी आणि आपल्याला हवा असलेला वारस तिथे नेमावा, असं सगळं राघोबाला लिहिल्यानंतर राघोबाला वाटायला लागलं की चला होळकरांच्या या राजधानीवर आक्रमण करूया, जाऊया तिथे आणि ती संपत्ती आपण पैदा करून घेऊ, आपल्याकडे घेऊ. आणि म्हणून राघोबा दादा ज्या वेळेला इंदुराकडे निघाले त्यावेळेला जेव्हा अहिल्याबाईंना हे समजलं तेव्हा तुकोजी होळकरांना तातडीने यायचा निरोप अहिल्याबाईंनी दिला. तुम्ही जर जेवणाला बसलेले असाल तर हात धुण्याकरता तुम्ही इंदुरी आलं पाहिजे, महेश्वरी आलं पाहिजे असं त्यांनी सांगितलं आणि सांगून त्यांना बोलवून घेतलं आणि राघोबा दादांना निरोप पाठवला की एका स्त्रीशी लढायला तुम्ही येत आहात, पण लक्षात ठेवा स्त्री बरोबर लढून तुम्ही विजय मिळविलात तर त्याच्यामध्ये कुठला पुरुषार्थ नाही, कुठली मोठी गोष्ट नाही, ती वैभवाची गोष्ट नाही. परंतु समजा जर माझ्याबरोबर लढून तुम्ही पराभूत झालात तर मग मात्र तुमची संपूर्ण देशामध्ये चीत झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ही गोष्ट जेव्हा राघोबांना समजली आणि अहिल्याबाई स्वतः युद्धाची तयारी करतायत, सैन्य तयार ठेवलेलं आहे त्यांनी, हे जेव्हा त्यांनी पाहिलं तेव्हा मात्र राघोबांनी आपला निर्णय बदलला आणि अहिल्याबाईंना निरोप पाठवला की आपल्याला पुत्रशोक झालेला आहे आणि पुत्रशोक झालेला असल्या कारणामुळे मी आपलं सांत्वन करण्यासाठी म्हणून येतो आहे. कुठल्याही प्रकारचा इतर इरादा आमच्या मनामध्ये नाही, विचार आमच्या मनामध्ये नाही, तर निशंक व्हावं आपण. आणि मग अहिल्याबाई देखील पुढे जातात, त्यांचं स्वागत करतात आणि या सगळ्या गोष्टी घडून आल्यानंतर मग पुढे इथून पुढे जवळजवळ 28 वर्ष अहिल्याबाई या राज्याचा कारभार स्वतंत्रपणे पूर्णपणे आपल्या हात्याने चालवितात असं आपणास पाहावयास मिळतं. हे सगळं होत असताना तुकोजी होळकर आणि अहिल्याबाई यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाद या कालखंडामध्ये झालेले आपणास पाहावयास मिळतात.
वास्तविक पाहता तुकोजी अहिल्याबाईंपेक्षा 1-2 वर्षांनी मोठे होते. याच वेळेला शिंद्यांच्या गादीवर आलेले महादजी शिंदे हे जवळपास अहिल्याबाईंच्या वयाचेच होते. परंतु ते दोघे देखील अहिल्याबाईंना वडील मानत असत. म्हणजे तुकोजी आपल्याला अहिल्याबाईंचा पुत्र मानत असे, जरी अहिल्याबाईंपेक्षा 1-2 वर्षांनी तो मोठा असला तरी. आणि हे दोघे देखील त्या काळातील दोन्ही मोठे वीर हे अहिल्याबाईंच्या पायावर आपलं मस्तक ठेवत असत. आणि खंडेरावाचा पुत्र म्हणूनच आपला उल्लेख शिक्क्यांमध्ये देखील तुकोजी होळकर करताना आपल्याला पाहायला मिळतात. इतकंच नाही तर सुरुवातीच्या काळामध्ये पानिपताचं युद्ध होऊन गेलेलं आहे. शिंद्यांना प्रचंड मोठी हानी झालेली होती. अशा काळामध्ये माधवराव शिंद्यांना मोठ्या प्रमाणावर मदत ही त्यांनी केलेली आपणास पाहावयास मिळते. आणि मदत करून त्यांना महादजी शिंद्यांना मदत केलेली पाहायला मिळते. आणि आर्थिक मदत देऊन महादजी शिंद्यांना आर्थिक पाठबळ देऊन तिथे पुन्हा एकदा उभं राहण्यासाठी अहिल्याबाई मदत करतात असं आपल्याला दिसून येतं. आणि या पुढील काळामध्ये जवळजवळ 15-16 वर्ष महादजी शिंदे आणि अहिल्याबाई हे दोघे एकदिलाने वागताना आपल्याला पाहायला मिळतात. कोणताही निर्णय घेतला की महादजी अहिल्याबाईंना कळवत असत. आणि पेशवे दरबाराहून कुठलं पत्र आलं किंवा तुकोजीच्या बाबतीमध्ये कुठला निर्णय घ्यायचा असला तर त्यावेळेला अहिल्याबाई महादजींचा सल्ला घेत असत. आणि एकदिलाने शिंदे व होळकर यानंतर 15-16 वर्ष हे उत्तरेत नांदलेले आपणास पाहावयास मिळतात. महादजींनी प्रचंड मुलुकगिरी केली. मोगल दरबारावर आक्रमण केलं. तिथे स्वतःच बस्तान बसविलं. मोगलांकडून पेशव्यांकरता स्वतःकरता सनदा घेतल्या. ह्या सगळ्या गोष्टी एका बाजूला घडत होत्या. त्याच वेळेला तुकोजी मात्र पेशव्यांच्या दरबारामध्ये सेवा देत होता. आणि नाना फडणवीस सातत्याने इकडे पत्र पाठवत होता की तुकोजींना तुम्ही खर्चाकरता पैसे द्या. त्याच पद्धतीने हरिपंत तात्या फडके देखील सातत्याने अहिल्याबाईंना लिहित होते की तुम्ही तुकोजीच्या सैन्याच्या खर्चाकरता पैसे द्या. अहिल्याबाईने सांगितलं की मी खाजगीतला 1ही रुपया इतर ठिकाणी देणार नाही आणि राज्याच्या संपत्तीतील 1ही रुपया मी खाजगी कामांकरता कधीही खर्च करत नाही. हे अहिल्याबाईंचं मोठेपण. म्हणजे या एवढ्या मोठ्या जहागिरीचा राज्यकारभार पाहत असताना अहिल्याबाईंनी कधीही सरकारी रक्कम ही आपल्या स्वतःच्या कामाकरता खाजगी कामाकरता वापरली नाही. आणि आपली जी रक्कम होती, आपली खाजगीतली जी रक्कम होती ती मात्र नानासाहेब फडणवीसांनी कितीही दबाव आणू द्या, हरिपंत तात्याने कितीही दबाव आणू द्या, किंवा महादजी शिंदे असेल, तुकोजी होळकर असेल, नारो गणेश असेल, राघोबा दादा असेल, या सगळ्या मातब्बर लोकांनी चहू बाजूंनी प्रयत्न करून पाहिले की अहिल्याबाईंकडून पैसे वसूल करायचे. पण अहिल्याबाईंनी त्यांना एक छदाम देखील दिला नाही असं आपल्याला पाहायला मिळतं. आणि हे सगळं होत असताना अहिल्याबाईंच्या विरोधात जाण्याची या सर्व मातब्बर व्यक्तींपैकी कोणाचीही हिंमत नव्हती. कारण त्यांचं असणारं नैतिक बळ, त्यांचं चारित्र्य, जनतेमध्ये असणारी त्यांची प्रतिमा आणि रयत त्यांना करत असलेलं प्रेम, यामुळे यापैकी कोणालाही अहिल्याबाईंच्या विरोधामध्ये जाणं शक्य झालं नाही असं आपणास पाहावयास मिळतं. म्हणजे अहिल्याबाईंनी एक पेशवाईचा, मराठेशाहीचा उत्कर्षाचं टोकही पाहिलं आणि मराठेशाहीचा ढासळत चाललेला सगळा जो डोलारा होता तो देखील त्यांनी जवळून पाहिला. म्हणजे माधवराव पेशव्यांच्या मृत्यूनंतर पुण्यामध्ये झालेली खलबत, नारायणराव पेशव्यांचा झालेला खून, त्यानंतर सवाई माधवराव यांना बालपणामध्ये म्हणजे जन्मतःच मिळालेली पेशवाईची वस्त्र असतील, त्यानंतर बारभाईंनी केलेलं कारस्थान असेल, या बारभाईंच्या कारस्थानामुळे राघोबादादांचं पलायन असेल, राघोबादादांनी पलायन करून इकडे आल्यानंतर आनंदीला झालेला पुत्र असेल, आनंदीबाईंना झालेला पुत्र असेल. परंतु हे सगळं होत असताना राघोबादादांनी पेशवाच्या गादीशी, पेशवाईशी गद्दारी केली म्हणून अहिल्याबाईंनी कधीही राघोबादादांना मदत केली नाही. म्हणजे आनंदीबाईच्या बाबतीत असेल, तिला वस्त्र देऊन तिचा सन्मान केला आनंदीबाईंचा,
परंतु आनंदीबाईंना कुठल्याही प्रकारची मदत केलेली आपल्याला पाहायला मिळत नाही. राघोबा दादांना कुठल्याही प्रकारची मदत अहिल्याबाईंनी केलेली पाहावयास मिळत नाही, कारण गादीशी केलेली गद्दारी ही त्यांना कधीही मान्य झाली नाही. आणि त्यामुळे ह्या सगळ्या राज्यशकट हाकत असताना, अनेक दुःख पचवत असताना, आपल्या रयतेच्या प्रती असलेली आपली जी काही बांधिलकी आहे, राज्यकर्ते म्हणून रयतेच्या सुखाच्या करिता म्हणून रात्रंदिवस प्रयत्न करणे, रयतेला कुठल्याही प्रकारची तोशीस लागू देऊ नये यासाठी म्हणून अहिल्याबाई सातत्याने प्रयत्न करत राहिल्या असं आपणास पाहावयास मिळतं. परंतु होळकर घराण्याचा पुढचा वारस कोण? तुकोजीही वृद्ध होत आलेले होते आणि म्हणून तुकोजीचा पुत्र जो होता त्या तुकोजीच्या पुत्राला मल्हारीला किंवा मल्हाराला, या मल्हारावाला त्यांनी जवळ ठेवून घेतलं. खरं तर तुकोजीची पत्नी ही मल्हाररावाला आपल्या जवळ अहिल्याबाईंनी ठेवून घेऊ नये असं म्हणत होतं. त्याचा स्वभाव तुम्हाला माहित नाही, त्याचं वर्तन तुम्हाला माहित नाही, तो अतिशय निष्ठुर आहे आणि म्हणून त्याला जवळ ठेवू नये, वारस त्या गादीचा नेमू नये असं एकूण त्याचं म्हणणं हे त्या काळामध्ये असलेलं आपणास पाहावयास मिळतं. परंतु तरी देखील ज्येष्ठ पुत्र जो होता तुकोजीचा, तो एका हाताने आणि पायाने अपंग होता आणि म्हणून याला त्यांनी आपल्या जवळ ठेवलं आणि जवळ ठेवून मोठ्या प्रमाणावर त्यांनी त्याला घडविण्याचा प्रयत्न केला मल्हाररावास. परंतु मल्हाररावाचा स्वभाव हा काही घडण्याचा नव्हता. तो सातत्याने रयतेवर अन्याय अत्याचार करीत असे, लोकांशी क्रूरपणे वागत असे, जबरदस्ती गावांमधून लूट उभा करत असे आणि त्यामुळे अहिल्याबाईंना प्रचंड मनस्तापाला सामोरं जावं लागलं. म्हणजे त्याने केलेल्या चुकीच्या गोष्टींबद्दल त्याला लवकर शिक्षा देखील अहिल्याबाईंना करता आली नाही, कारण त्याला जर शिक्षा केली तर जनतेमध्ये आपल्या दोघांमध्ये असलेलं दूरत्व जे आहे, दोघांमध्ये असणारी ही जी काही दरी वाढत चाललेली आहे, ही सगळी लोकांच्या लक्षात येईल म्हणून ते त्यांनी टाळलेलं होतं. परंतु मल्हारराव मात्र सुधारला नाही. तेव्हा शेवटी अहिल्याबाईंनी नाईलाजास्तव त्याला आपल्यापासून दूर केलं. नुसतं दूर केलं असं नाही, तर पुढे जाऊन आपण पाहतो की जनतेवर तो करत असलेल्या अन्याय अत्याचारामुळे एक कठोर प्रशासक म्हणून अहिल्याबाईंनी या मल्हाररावाला तुरुंगात डांबून ठेवण्याचं देखील काम केलं. म्हणजे जो होळकर गादीचा वारस होणार आहे, त्या होळकर गादीचा वारस होऊ पाहणाऱ्या, म्हणजे स्वतःच त्यांनी ठरवलेल्या व्यक्तीने सुद्धा जनतेवर अन्याय अत्याचार केला, तर तो अहिल्याबाईंनी सहन केला नाही आणि अहिल्याबाईंनी त्याला तुरुंगात डांबून ठेवलेला आपल्याला पाहायला मिळतं. परंतु त्यांच्या आयुष्यामध्ये सातत्याने दुःख येत गेली, कारण दोन व्यक्तीच त्यावेळेला या गादीच्या वारस होण्यास योग्य होत्या. एक म्हणजे त्यांची मुलगी मुक्ताबाईचा मुलगा, नातू त्यांचा नथ्याबा किंवा नथू हा, आणि हा मल्हारी. नथ्याबाला एखाद्या मोहिमेवर पाठवावं, एखादी कामगिरी सोपवावी, त्याला कुठेतरी पाठवून द्यावं, तर तिथे तो पोचतो न पोचतो लगेच मी वडिलांच्या चरणी यायला इच्छुक आहे, आतुर आहे म्हणून तो अहिल्याबाईंकडे पत्र पाठवायचा आणि तो महेश्वरी यायचा. तो तिथे 2-4 दिवस देखील थांबायला तयार व्हायचा नाही. त्याची प्रकृती देखील ही फारशी चांगली नव्हती, तो सतत आजारी पडत असे. त्यामुळे त्याच्याकडे होळकर घराण्याची जबाबदारी सोपविणं शक्य नाही, म्हणून मल्हारीची निवड करावी. तर हा मल्हारराव देखील तसाच कुचकामी, उद्धट आणि गैरवर्तणूक करणारा निघाला आणि त्यामुळे अहिल्याबाई खचलेल्या होत्या. त्यातच नथुबा किंवा नथ्याबाचं म्हणजे त्यांच्या नातूचं निधन झालं आणि त्यामुळे तर त्या अतिशय दुःखी कष्टी झाल्या. आपल्या 2 नातसुना वयाने लहान असलेल्या हत्तीवर बसून सतीचा वेश धारण करून सती जायला निघालेल्या आहेत आणि त्यावेळेला हत्तीच्या पायाबरोबर सतीच्या हत्तीच्या पायाबरोबर अहिल्याबाई चालतायत. काय वाटलं असेल त्यांना? म्हणजे आपल्या पतीचं निधन असेल, त्यानंतर झालेलं मुलाचं निधन असेल, सासऱ्यांचं जाणं असेल, सासूचं जाणं असेल, परंतु त्याबरोबर अतिशय तरुण असलेला आपला नातू गेला, या गोष्टीचं दुःख त्यांना खूप झालं. इतकंच नाही तर याच दुःखाच्या आवेगामध्ये नंतरच्या काळामध्ये यशवंतराव फणसे हे त्यांचे जावई लवकरच निधन पावले. यशवंतराव फणशांचं निधन झालं आणि यशवंतराव फणशांचं निधन झाल्यानंतर मात्र
त्यांची कन्या मुक्ताबाई ही सती जायला निघाली. आता मुक्ताबाईचं सती जाणं हे अहिल्याबाईसाठी खूप मोठ्या प्रमाणावर त्रासदायक अशा प्रकारचं होतं. म्हणजे मुक्ताबाईने सती जाऊ नये म्हणून अहिल्याबाईंनी त्यांना अखेरीस जाब देऊन, म्हणजे आपल्या अधिकारपदाचा वापर करून तू सती जाऊ नकोस म्हणून सांगितलं. परंतु मुक्ताबाई म्हणाली, आपण म्हणतात ते बरोबर आहे, तू म्हणतेस ते बरोबर आहे, पण तुझं वय आता राहिलं किती, आणि त्यामुळे तू आता काही दिवसाचीच सोबती आहे. तुझ्या निधनानंतर मी काय बनून राहायचं, कुणाच्या आधारावर राहायचं, त्यापेक्षा मला पतीच्या बरोबर जाऊन सतीचं व्रत पालन करू दे, मला माझं धर्म पूर्ण करू दे, असं ती म्हणाली. आणि तिने आईचं एकही ऐकलं नाही. आणि अशा रीतीने मुक्ताबाई तिच्या 2 सवतींसह सती गेली. आणि त्यानंतर मात्र अहिल्याबाई खूप मोठ्या प्रमाणावर ढासळलेल्या आपणास पाहावयास मिळतात. म्हणजे एका बाजूला हे सगळे आपतेष्ट जात आहेत. अहिल्याबाईंचे 2 बंधू जे अहिल्याबाईंच्या सोबत महेश्वरामध्ये येऊन राहिलेले होते, त्यातला एक पुन्हाच त्यांच्या गावी परत गेलेला होता, ते दोघेही निधन पावले. म्हणजे अहिल्याबाईंच्या डोळ्यापुढेच पती जातो आहे, मुलगा जातो आहे, नातू जाते आहे, जावई, त्याचबरोबर मुलगी, दोन्ही बंधू हे सगळेच्या सगळे निधन पावले. आणि या सगळ्या गोष्टींचं दुःख पचवत सहन करत अहिल्याबाई मात्र रयतेच्या कल्याणाकरता अखंड झटत राहिल्या. आणि याच कारणामुळे कदाचित, या दुःखामुळे कदाचित धार्मिक ओढा, अध्यात्माकडे ओढा त्यांचा वाढत गेला. आणि अहिल्याबाईंनी अजरामर अशा प्रकारचं काम प्रशासनाच्या बाबतीमध्ये असेल, त्याबरोबरच धार्मिक बाबतीमध्ये असेल, लोककल्याणाच्या बाबतीमध्ये असेल, केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि अशा रीतीने अहिल्याबाईंनी भारताच्या इतिहासामध्ये एक वेगळं अशा प्रकारचं स्थान निर्माण केलेलं आपल्याला दिसून येतं. कशाच्या आधारे आपण म्हणतो हे, म्हणजे 28 वर्ष अहिल्याबाईंनी होळकरशाहीचा कारभार केला म्हणून त्यांना आपण पुण्यश्लोक म्हणायचं का, किंवा अहिल्याबाईंनी 28 वर्ष एवढी मोठी जहागीर सांभाळली म्हणून त्यांना आपण श्रेष्ठ राज्यकर्ते म्हणायचं का, मराठेशाहीतील ज्या काही मनस्विनी आहेत त्यांच्यामध्ये त्यांना आपण स्थान द्यायचं का. हे पाहत असताना अहिल्याबाईंच्या कार्याकडे आपण जेव्हा पाहतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की इतकी दुःख सहन करत असताना देखील अतिशय कणखरपणे आपल्या कार्याच्या बाबतीमध्ये कोणत्याही प्रकारचा दुरावा येऊ न देता आपलं कार्य अतिशय निष्ठेने अहिल्याबाईंनी पार पाडलेलं आपणास पाहावयास मिळतं. आपल्या जहागिरीची अतिशय उत्तम अशा प्रकारची प्रशासकीय व्यवस्था ही अहिल्याबाईंनी लावलेली होती. परंपरागत कर पद्धतीमध्ये वेळेनुसार आवश्यक ते बदल त्यांनी केले. सुसह्य अशा प्रकारची, शेतकऱ्यांना त्याचा त्रास होणार नाही अशा प्रकारची कर पद्धती ही अहिल्याबाईंनी अंमलात आणलेली होती. आणि ती कर पद्धती अंमलात आणून अहिल्याबाईंनी जनतेला, रयतेला सुखी करण्याचं व्रत हे अंगीकारलेलं होतं. इतकंच नाही तर आपल्या जहागिरीतील जे पाटील असतील, कुलकर्णी असतील, त्यांचे जे काही वतन होते त्या वतनाचं संरक्षण करण्याची हमी अहिल्याबाईंनी दिली. आणि त्यांच्यावर अन्याय होणार नाही, त्यांच्याकडून रयतेवर अन्याय होणार नाही, या दोन्ही गोष्टींकडे त्यांनी लक्ष दिलेलं आपणास पाहावयास मिळतं. त्यांच्या राज्यामध्ये भिल्ल आणि गोंड या आदिवासींच्याकडून मोठ्या प्रमाणावर प्रवासी जे होते त्या प्रवासाला निघणाऱ्या प्रवाशांना त्रास होत असे. आणि हे भिल्ल गोंड मोठ्या प्रमाणावर त्यांना त्रास देत असत, त्यांची लूट करत असत वगैरे. हा त्रास कमी करण्याचा खूप प्रयत्न यापूर्वी लष्कराच्या माध्यमातून, सैन्याच्या माध्यमातून अहिल्याबाईंनी केलेला होता, परंतु त्याला काही यश आलेलं नव्हतं. तेव्हा अहिल्याबाईंनी सामोपचाराने हा प्रश्न मिटविण्याचं ठरवलं. म्हणजे एका राज्यकर्त्याचं हे मोठं यश आहे की एखादी गोष्ट करत असताना ती गोष्ट लागू पडायला पाहिजे. मात्रा लागू नाही पडली तर आजार बरा कसा होणार. शस्त्राने जर प्रश्न मिटत नसतील तर सामोपचाराने ते प्रश्न मिटवले पाहिजेत याची जाण असणाऱ्या सुजाण अशा प्रकारच्या या राज्यकर्त्या होत्या. आणि म्हणून अहिल्याबाईंनी एक गोष्ट केली. काय केलं तर त्यांनी भिलकावडी नावाचा जो काही कर
हे भिल्ल व गोंड वसूल करत होते, त्या कराला रीतसर म्हणजे कायदेशीर मान्यता दिली. भिल्ल आणि गोंड हे तेथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून भिलकावडी नावाचा हा जो काही कर आहे तो कर वसूल करू शकतील आणि त्याच्या पलीकडे जाऊन त्यांच्या एकूण प्रदेशाची मर्यादा ठरवून दिली. त्याच्या बाहेर त्यांना येता येणार नाही. तिथे असणारी पडीक जमीन जी होती ती पडीक जमीन लागवडी खाली आणण्यासाठी भिल्ल व गोंडांना दिली आणि त्यामुळे त्यांच्याकडून होणारा रयतेला जो काही त्रास होता, प्रवाशांना होणारा जो काही त्रास होता, तो त्रास अहिल्याबाईंनी संपविला. एक राज्यकर्ते म्हणून त्यांनी घेतलेला निर्णय हे अत्यंत महत्वपूर्ण अशा प्रकारचा असलेला आणि तो यशस्वी ठरलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर दुसरा महत्वाचा भाग म्हणजे तसंच आणखी एक रामपुऱ्याला झालेलं चंद्रावंतांनी केलेलं बंड. म्हणजे त्यावेळेला तुकोजी होळकर हे जवळपास नव्हते, मोहिमेवर गेलेले होते आणि रामपुऱ्याला चंद्रावंतांनी बंड केलं आणि हे बंड मोडून काढणं आवश्यक होतं. त्यावेळेला अहिल्याबाईंनी स्वतः सैन्य उभं केलं, सैन्याचं संचलन केलं आणि रामपुऱ्यात झालेलं चंद्रावंतांचं जे काही बंड होतं हे बंड मोडून काढण्याचं काम अहिल्याबाईंनी केलं. वास्तविक अहिल्याबाईंची स्वभाववृत्ती जी आहे ती जर आपण पाहिली ती अतिशय साधी सरळ असणारी अशा वृत्तीची, संत सज्जनासारखी असणारी, परंतु असं असताना देखील रयतेला त्रास देणाऱ्या व्यक्तींना त्यांनी कधीही माफ केलं नाही आणि म्हणून मनरूप सिंगासारख्या डाकूला त्यांनी मृत्यूदंडाची शिक्षा देऊन रयतेला त्रास देणाऱ्या कोणालाही माफ केलं जाणार नाही, क्षमा केली जाणार नाही हे त्यांनी ठासून सांगितलेलं होतं असं आपणास पाहावयास मिळतं. त्यानंतर दुसरा महत्वाचा भाग म्हणजे त्यांनी काय केलं, आणखी आपल्या राज्यामध्ये अनेक ठिकाणी रस्ते बांधले आणि रस्ते बांधून व्यवहार सुलभ होण्यासाठी, व्यापार सुलभ होण्यासाठी, लोकांचा प्रवास सुलभ होण्यासाठी म्हणून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले. त्यातील एक खूप मोठा रस्ता कलकत्ता ते काशी असा एक खूप मोठा रस्ता त्यांनी बांधलेला होता. त्याचप्रमाणे आणखी अनेक रस्ते बांधले, नद्यांवर पूल बांधले आणि त्याचबरोबर पुणे ते महेश्वर म्हणजे महेश्वराहून राजधानीहून पुण्याला म्हणजे मराठ्यांच्या राजधानीला नियमित टपाल सेवा ही व्हावी यासाठी टपालाची सुविधा ही त्यांनी निर्माण केलेली आपणास पाहावयास मिळते. मागेच मी म्हणाल्याप्रमाणे की रयतेस त्रास देणाऱ्या मल्हारबास कैद करण्याचा आदेश देखील म्हणजे ज्याला त्यांनी होळकर संस्थांचा वारस म्हणून स्वीकारलेलं होतं त्या मल्हारबास तुरुंगात टाकण्याला देखील त्यांनी मागं पुढं पाहिलं नाही असं आपणास पाहावयास मिळतं. अहिल्याबाईंची न्याय व्यवस्था त्या अतिशय न्यायनिष्ठुर होत्या आणि न्यायदान करत असताना अत्यंत निरपेक्ष, निस्पृह, निष्पक्ष पद्धतीने त्या न्यायदान करायच्या आणि त्यामुळे राज्यात कोठेही तंटे बखिडे होऊ दे, कुठल्याही वतनाच्या संबंधाने होऊ दे, किंबहुना एखाद्याच्या घरात झालेले कौटुंबिक वाद सुद्धा सोडविण्यासाठी लोक अहिल्याबाईंकडे अतिशय विश्वासाने येत असत. अहिल्याबाईंनी आपल्या चारित्र्याने, आपल्या वर्तणुकीने जे काही स्थान त्या काळामध्ये उत्तर भारतामध्ये माळव्याच्या प्रांतामध्ये होळकरांचं राज्य जिथं जिथं पसरलेलं आहे त्या भागामध्ये मिळवलेलं होतं की त्या काळातील अनेक राजपुतानातील म्हणजे राजपुतान्यामध्ये होळकरांचा अधिकार होता, तिथल्या अनेक संस्थानं ही मराठ्यांची, होळकरांची म्हणजेच मराठ्यांची ही मांडलिक होती. त्यातील उदयपूर असेल, जयपूर असेल, जोधपूर असेल, देवास असेल, धार असेल, बदावणी असेल, चरखारी असेल, झाबुआ असेल, ही जी काही छोटी मोठी संस्थानं होती ही सर्व छोटी मोठी संस्थानं ज्या ज्या वेळेला कुठे कुठे म्हणून त्यांच्यात संघर्ष निर्माण होत असे, वाद निर्माण होत असे तर ते वाद सोडविण्यासाठी अहिल्याबाईंच्याकडे येत असत, अहिल्याबाईंचा सल्ला मागत असत. शीख देखील अहिल्याबाईंच्याकडे सल्ला मागण्यासाठी येत असत. रजपूत असतील, शीख असतील म्हणजे अहिल्याबाई या न्यायदानाने आपल्याला न्याय देतील याची खात्री त्यांच्या मनामध्ये होती. तीच खात्री रयतेच्या मनामध्ये होती, तीच खात्री ही वतनदारांच्या मनामध्ये होती, कमाविसदारांच्या मनामध्ये होती, तीच खात्री तत्कालीन सावकारांच्या मनामध्ये होती. म्हणून अहिल्याबाईंचा शब्द हा त्या काळामध्ये प्रमाण मानला जात होता असं आपल्याला पाहायला मिळतं.
म्हणजे न्यायदानाच्या बाबतीमध्ये अतिशय उत्कृष्ट व्यवस्था, रयतेच्या कल्याणाच्या बाबतीमध्ये अनेक प्रकारचे वेगवेगळ्या अशा प्रकारच्या योजना, करपद्धतीमध्ये सुलभता, करपद्धती कमीत कमी त्रासदायक रयतेकरता अशा पद्धती जी बनविणं, हे त्यांच्या कार्यकुशलतेचं एक अत्यंत महत्वपूर्ण अशा प्रकारचं उदाहरण म्हणून आपल्याला सांगता येईल. दुसरा महत्वाचा भाग म्हणजे अहिल्याबाईंना त्यांच्या ज्या कार्यामुळे पुण्यश्लोक ही उपाधी मिळाली. आपण आजही जेव्हा अहिल्याबाईंचा पुतळा पाहतो किंवा तैलचित्र पाहतो तेव्हा आपल्या हातामध्ये महादेवाची पिंड घेतलेली अहिल्याबाईंची मूर्ती आपण सातत्याने पाहत आलेलो आहोत. अहिल्याबाई अत्यंत धर्मपरायण अशा प्रकारच्या होत्या आणि धर्म जिवंत ठेवणं, धार्मिक कार्य जिवंत ठेवणं, ती वृद्धिंगत करणं, वाढविणं यासाठी मोठा प्रयत्न त्यांनी केलेला होता. आसे तो हिमाचल, ज्याला आपण असं म्हणतो की केदारनाथापासून ते खाली रामेश्वरापर्यंत आणि जगन्नाथाच्या पुरीपासून ते इकडे मथुरेपर्यंत, दक्षिण उत्तर पूर्व पश्चिम सर्व भारतभर ज्यांनी आपल्या धार्मिक कार्याने आपलं नाव पोहोचविलं. आजही तुम्ही कोणत्याही धार्मिक स्थळाच्या ठिकाणी जा आणि त्या पवित्र धार्मिक स्थळाच्या ठिकाणी गेलात तर अहिल्याबाईंचं नाव तुम्हाला ऐकू आलं नाही असं होत नाही. कारण संपूर्ण हिंदुस्थानामध्ये अहिल्याबाईंच्या धार्मिक कार्याला कुठल्याही प्रकारची प्रदेशाची मर्यादा नव्हती आणि म्हणून त्यांनी अनेक मंदिरं बांधली, अनेक ठिकाणची. त्यातील काही ठिकाणचा उल्लेख मी आपल्या पुढे करतोय. नाशिक असेल, द्वारका असेल, पुष्कर असेल, चौंडी असेल, ऋषिकेश असेल, पंढरपूर असेल, गया असेल, उदयपूर असेल, या ठिकाणी अहिल्याबाईंनी अतिशय सुंदर अशा प्रकारची मंदिरं बांधलेली आपल्याला पाहायला मिळतात. इतकंच नाही तर अनेक पवित्र आणि जीर्ण झालेल्या मंदिरांचा जीर्णोद्धार करण्याचं काम अहिल्याबाईंनी केलं. त्याच्यामध्ये आपण पाहतो की सोरटी सोमनाथाचं मंदिर आहे, ओंकारेश्वराचं मंदिर आहे, मल्लिकार्जुनाचं श्रीशैलचं मल्लिकार्जुनाचं मंदिर आहे, औंढा नागनाथाचं मंदिर आहे, काशी विश्वेश्वराचं मंदिर आहे, विष्णुपाद मंदिर आहे, महाकाळेश्वर मंदिर आहे. ही सगळीच्या सगळी 12 ज्योतिर्लिंगांमध्ये असणारी मंदिरं आहेत. या सगळ्या श्रेष्ठ पुरातन आणि पवित्र लोकांच्या जनमानसामध्ये अतिशय महत्वाचं श्रद्धेचं स्थान असलेली ही जी काही मंदिरं होती, या सगळ्या मंदिरांचा जीर्णोद्धार करण्याचं काम अहिल्याबाईंनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर त्यांनी अनेक पवित्र नद्यांवर विस्तीर्ण अशा प्रकारचे सुंदर अशा प्रकारचे घाट बांधले, ज्यामुळे तिथे येणाऱ्या भाविकांना स्नानास जाणं असेल, नद्यांवर उतरणं असेल, सोपं जावं यासाठी म्हणून त्यांनी अनेक घाट बांधलेले आपणास पाहावयास मिळतात. त्याच्यामध्ये वाराणसी असेल, प्रयाग असेल, पुणतांबे असेल, चौंढी असेल, नाशिक असेल, जांब असेल, जांब म्हणजेच आपण ज्याला इंदूर म्हणतो ते असेल, किंवा त्र्यंबकेश्वर असेल, या सर्व ठिकाणी अहिल्याबाईंनी नद्यांना विस्तीर्ण अशा प्रकारचे घाट, महेश्वरी तर खूप सुंदर अशा प्रकारचे घाट त्यांनी बांधलेले होते. आणि त्याचबरोबर गोकर्ण महाबळेश्वर, उज्जैनी, रामेश्वर, भीमाशंकर अशा अनेक ठिकाणी अन्नछत्रांची सुरुवात ही अहिल्याबाईंनी केलेली दिसून येते. देशभरातील सगळ्या मंदिरांच्या मध्ये बहुतांशी सगळ्या, जेजुरी सहित, जेजुरी तर त्यांचं कुलदैवत होतं आणि तिथेही त्यांनी मंदिर बांधलेलं होतं. तिथली सगळी पूजा अर्चा असेल, उपाध्यायांच्या मार्फत ते करत होते आणि यात्रा असेल, उत्सव असेल, सगळ्या गोष्टी ते करत होते. अशा अनेक ठिकाणच्या मंदिरांमध्ये दिवाबत्तीची सोय असेल, पूजा अर्चनाची सोय असेल, तिथे होणाऱ्या सदाव्रतांची सोय असेल, या सगळ्या गोष्टींची सोय, दिवाबत्तीपासून सगळ्या गोष्टींची उपाध्यायांची सोय असेल, या सगळ्या त्यांनी वेगवेगळ्या प्रांतातील वेगवेगळ्या लोकांना सांगून त्यांची सोय केलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून आज इतकी वर्ष उलटून गेल्यानंतर सुद्धा आपण देशभरामध्ये कुठेही जाल तिथे तुम्हाला अहिल्याबाईंची स्मृती पाहायला मिळेल, या मंदिरांच्या रूपाने, या घाटांच्या रूपाने, आणि या बरोबरच अनेक धर्मशाळा त्यांनी बांधलेल्या होत्या. पांतस्थानच्या करता म्हणजे समाजोपयोगी अशा प्रकारची, लोकोपयोगी अशा प्रकारची अनेक कामं त्यांनी केली. त्यातही आपल्या
सासऱ्यांच्या मल्हाररावांच्या स्मृतीप्रित्यर्थ, पती खंडेरावाच्या स्मृतीप्रित्यर्थ, पुत्र मालेरावाच्या स्मृतीप्रित्यर्थ किंवा कन्या मुक्त्याबाईच्या स्मृतीप्रित्यर्थ ज्या काही छत्र्या त्यांनी बांधल्या त्या सुद्धा तत्कालीन वास्तुकलेचे उत्कृष्ट नमुने म्हणून आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे इतकं मोठं काम त्यांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. अहिल्याबाईंनी देशभर अनेक ठिकाणी रस्त्यांवर पांथस्त जात असताना त्यांना प्यायला पाणी मिळत नाही म्हणून बांधी व विहिरी बांधलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. दगडाच्या बांधलेल्या अतिशय सुंदर अशा प्रकारच्या मजबूत अशा प्रकारच्या विहिरी आपल्याला पाहायला मिळतात. तलाव बांधले, अनेक मंदिरांच्या तिथे पुष्करणी बांधल्या, अन्नछत्र सुरू केली, पाणपोया सुरू केल्या, धर्मशाळा बांधल्या, पंथशाळा बांधल्या, आश्रयशाळा बांधल्या, महिलांच्या करता स्नान व कपडे बदलण्याकरता बंदिस्त ओवऱ्या बांधल्या आणि दान करणं आणि खाऊ घालणं या सगळ्या गोष्टींचा विचार जर आपण केला तर किती बारीक अशा प्रकारचा या सगळ्या बाबतीमध्ये अहिल्याबाईंचा दृष्टिकोन होता हे आपल्या लक्षात येतं की मुंग्यांना साखर देण्यापासून म्हणजे मुंग्यांना साखर देण्यापासून ते जलचरांना कणकेचे गोळे देण्यापर्यंत इतका बारीक दानधर्म आणि सत्कर्म हे अहिल्याबाईंनी केलेले आपणास पाहावयास मिळतात. उन्हाळ्यामध्ये ज्या वेळेला इंदूरच्या रयतेमध्ये होळकरांची रयत ज्या वेळेला महेश्वराच्या जवळची रयत ज्या वेळेला बैलांना घेऊन नांगरणी करत असे शेतामध्ये त्यावेळेला अहिल्याबाईंचे सेवक सैनिक येऊन त्या बैलांना थांबवत असत आणि थांबवून त्या बैलांना पाणी पाजण्याचं काम करत असत. म्हणजे ही जी परोपकाराची भावना आहे जीवमात्राच्या पलीकडे जाऊन मनुष्य मात्राच्या पलीकडे जाऊन पशुपर्यंत ही गेलेली आपल्याला पाहायला मिळते. अहिल्याबाईंनी हे केलेलं एक अतिशय मोठं अशा प्रकारचं काम होतं असं आपणास पाहावयास मिळतं. सणासुदीच्या काळामध्ये गरिबांना दानधर्म होत असे, कपडे वाटप होत असे आणि थंडी जेव्हा येत असे त्यावेळेला थंडीमध्ये अपंगांना वृद्धांना कांबळी भेट दिली जात असे. इतकंच नाही तर सण समारंभांमध्ये जे उत्सव होत त्यामध्ये मेजवानी दिली जात असे त्यावेळेला गोरगरिबांना अंत्यजांना सुद्धा त्याच्यामध्ये सामील करून घेतलं जात असे असं आपणास पाहायला मिळतं. म्हणजे ही एक अतिशय विशाल अशा प्रकारची दृष्टी आपल्याला पाहायला मिळते. ज्ञानेश्वरीमध्ये जे सांगितलेलं आहे जो जे वांछिल तो ते लाभो, हे सगळं जो जे वांछिल ते तो लाभो आहे ते अहिल्याबाईंनी आपल्या वर्तनामध्ये आपल्या आचरणामध्ये आणलेलं आपल्याला पाहायला मिळतं. याबरोबरच आपण पाहतो की एक राज्यकर्ती म्हणून एक कुशल मुत्सद्दी म्हणून जेव्हा प्रसंग येईल त्यावेळेला आपल्या वेगवेगळ्या सरदारांनाच नाही तर महादजी शिंदे असतील, नाना फडणवीस असतील यांना सुद्धा मार्गदर्शन करण्याचं काम, इतकंच नाही तर पेशव्यांना सुद्धा पत्र लिहिण्याचं काम अहिल्याबाईंनी केलं. म्हणजे एकदा गोहदवाल्यांच्या बरोबर त्यांना मत्तीला घेऊन महादजी शिंद्यांनी इंग्रजांचा पराभव केला आणि त्यानंतर मात्र महादजी गोहदवाल्यांच्या पाठीमागे लागले आणि गोहदवाल्यांच्या पाठीमागे लागल्यानंतर अहिल्याबाईंनी त्यांना लिहून पाठवलेलं होतं की आपण गोहदवाल्यांच्या बरोबर सुरू केलेलं युद्ध थांबवावं कारण उत्तरेमध्ये आपल्याला सगळ्यांनाच शत्रू करून चालणार नाही, काही मित्र हे आपल्याला जमवून ठेवावे लागतील. ही एक मोठी दृष्टी होती कारण ज्या वेळेला पानिपतावर मराठी अब्दालीशी लढायला लागलेले होते त्यावेळेला मराठ्यांना मदत करायला उत्तरेतून कोणीही आला नाही, सगळे त्यांच्या विरोधामध्ये गेलेले होते. अशा प्रकारचं चित्र होतं. मित्र सांभाळले पाहिजेत. अडचणीच्या प्रसंगी हे छोटे छोटे वाटणारे संस्थानिक राजे रजवाडे हे मोठी भूमिका बजावू शकतात या गोष्टीची जाणीव अहिल्याबाईंना होती आणि म्हणून राजपुतान्यातील जयपूरचा असेल, उदयपूरचा असेल, इतर वेगवेगळी संस्थाने असतील त्यांच्याशी अतिशय चांगले संबंध अहिल्याबाईंनी ठेवण्याचा प्रयत्न हा केलेला आपणास पाहावयास मिळतो. नाना फडणवीसांनी एकदा आपल्या राज्यातील काही व्यापाऱ्यांच्या जमा खर्चाच्या संबंधामध्ये त्यांना संशय आल्यानंतर त्यांना बोलावून घेतलं आणि सांगितलं की तुमच्या जमा खर्चाच्या वह्या मला सादर करा. आणि हे जेव्हा घडलं त्यावेळेला त्या व्यापाऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला की आपण आता वह्या सादर केल्या, सादर करणं हेच आपली पत घालवून देणार आहे आणि म्हणून त्यांनी अहिल्याबाईंच्याकडे तक्रार केली की नाना फडणवीसांनी आम्हाला वह्या सादर करायला सांगितलेल्या आहेत आणि ते आमची पत घालविणारी अशा प्रकारची गोष्ट आहे. तेव्हा अहिल्याबाईंनी नाना फडणवीसांना पत्र लिहिलं आणि सांगितलं की तुम्ही असं करू नका, जर तुम्ही असं केलं
तर मराठा मंडळातील, मराठा व्यापारा मंडळातील लोक तुमच्यावर नाराज होतील आणि ते होणं राज्यासाठी चांगलं नाही. अहिल्याबाईंनी हे जेव्हा नाना फडणवीसाला सांगितलं तेव्हा नाना फडणवीसांनी ते मान्य केलं आणि मान्य करून त्यांच्या वह्या तपासण्याचा काढलेला आदेश मागे घेतलेला पाहावयास मिळतो. इतकंच नाही तर ज्या वेळेला महादजी शिंदे यांनी मोगलांकडून संधा मिळवलेल्या होता आणि या मिळवलेल्या संधा ते सवाई माधवरावांना द्यायला निघालेले होते. वास्तविक पाहता सवाई माधवरावांना देखील त्या सनदा स्वीकारणं मान्य नव्हतं, कारण त्या सनदा स्वीकारणं म्हणजे मोगलांचं मांडलिकत्व किंवा चाकरी मान्य करण्यासारखं होतं. अहिल्याबाईंना देखील ही गोष्ट मान्य नव्हती. म्हणून पेशव्यांना त्यांनी पत्र लिहिलं आणि पेशव्यांना पत्र लिहून सांगितलं की ज्या वेळेला मोगलांच्याकडे सैन्य होतं, म्हणजे सैन्याची शक्ती होती मोगलांच्याकडे खजिना होता, त्या काळात सुद्धा मोगलांच्या गादीवर कोण बसावं हे पेशवे ठरवत होते. आणि असं असताना आता तर मोगलांकडे सैन्यही नाही, खजिनाही नाही, अशा काळामध्ये त्यांच्या सनदा स्वीकारून आपण त्यांचं मांडलिकत्व किंवा त्यांची चाकरी का स्वीकारावी, तर आपण ती स्वीकारू नये अशा प्रकारचा बंडखोर अशा प्रकारचा सल्ला हा सवाई माधवरावांना देण्याचं काम हे अहिल्याबाईंनी केलेलं आपणास पाहावयास मिळतं. आणि हे सगळं जर आपण बघितलं तर अहिल्याबाईंचं कर्तृत्व किती मोठं होतं या गोष्टीची जाणीव आपल्याला होते. आणि मग अहिल्याबाईंनी याबरोबरच आणखी काही गोष्टी केल्या. महेश्वराला सांस्कृतिक केंद्र, तत्कालीन संस्कृतीचं एक महत्वाचं अशा प्रकारचं केंद्र हे अहिल्याबाईंनी महेश्वराला बनविलेलं होतं. त्यांनी अनंतफंदी, मोरोपंत, त्याचबरोबर संस्कृत विद्वान खुशालीराम, तसेच अनेक विद्वान पंडित, व्याकरणकार, कीर्तनकार, ज्योतिषी, वैद्य, हकीम यांना राजाश्रय दिलेला होता. इतकंच नाही तर वेळोवेळी म्हणजे पशूंच्या करता देखील त्यांच्या तपासण्याची, त्यांच्यावर औषधोपचार करण्याची सोय केलेली होती. साप चावल्यानंतर, नाग चावल्यानंतर त्यांचं विष लवकर उतरवावं याकरता हकीम आणि वैद्यांची सोय देखील त्यांनी केलेली. म्हणजे रयते करता जे जे करता येईल ते सगळं करत होत्या. आणि त्याचबरोबर आपल्या महेश्वराला एक उच्च स्थानाला घेऊन जाण्याचा प्रयत्न या अहिल्याबाई करत होत्या. सांस्कृतिक क्षेत्रामध्ये विद्वान असतील, पंडित असतील, या सगळ्यांना त्यांनी आपल्या जवळ ठेवलेलं होतं. तत्कालीन प्रभाकर नावाचा एक कवी अहिल्याबाईंच्या दरबारामध्ये गेलेला होता. आणि अहिल्याबाईंच्या दरबारामध्ये गेल्यानंतर तो एक अतिशय प्रसिद्ध अशा प्रकारचा शाहीर होता. आणि त्यांनी अहिल्याबाईची अतिशय स्तुती केली आणि स्तुतीपर काव्य रचून त्यांनी अहिल्याबाईला गाऊन दाखवलं. तेव्हा अहिल्याबाई त्याच्यावर संतापल्या आणि त्यांनी ते काव्य नदीत बुडवून टाकण्याचा आणि त्याला हाकलून दिलं, त्याला बाहेर काढलं आणि सांगितलं की माझ्या ऐवजी सर्वशक्तिमान अशा परमेश्वराचे गुणगान कर, ते जर केले तर तुझे श्रम हे कामी येते. तीच गोष्ट अनंतफंदीच्या बाबतीमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते. अनंतफंदी हे तमाशा रचत असत आणि त्यांचं काव्य ज्या वेळेला अहिल्याबाईंना आवडलं तेव्हा त्यांनी सांगितलं की तमाशा रचणं, लावण्या रचणं हे सोडून दे आणि सोडून देऊन भजन कीर्तन रचत जा, कवन रचत जा, भजन कीर्तनाशी संबंधित, आध्यात्मिक संबंधित, ईश्वराची स्तुती करणारी रचत जा. हे सांगितल्यानंतर अनंतफंदीच्या आयुष्यामध्ये मोठं परिवर्तन हे झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. याच अनंतफंदीला चोरांनी पकडलेलं होतं आणि पकडलेलं असताना तो अहिल्याबाईंकडे निघालेला आहे हे दरोडेखोरांना जेव्हा समजलं तेव्हा दरोडेखोरांनी अनंतफंदीची लगेच सुटका केलेली होती, कारण तो अहिल्याबाईंच्याकडे निघाला होता. म्हणजे केवळ राज्यकर्त्यांमध्येच नाही तर चोर दरोडेखोरांच्या मनात देखील अहिल्याबाईंच्या प्रती असलेली ममता, असलेला आदर, असलेला स्नेह आपल्याला इथे बघायला मिळतो. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी खूप महत्वपूर्ण असलेल्या आपल्याला दिसून येतात. एवढी मोठे घाट बांधले, एवढी मोठी मंदिरं बांधली, विहिरी बांधल्या, तलाव बांधल्या, पुष्करणी बांधल्या, धर्मशाळा बांधल्या, हे सगळं बांधलं. त्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणावर कलावंत लागले, कारागीर लागले, मजूर लागले. यापैकी कोणाचंही वेतन कधीही तटलं नाही. त्यांचं वेतन नियमितपणे त्यांना वेळेवर अहिल्याबाई देत असत असं आपणास पाहावयास मिळतं. इतकंच नाही तर इंदूर असेल, महेश्वर असेल, प्रामुख्याने महेश्वराच्या बाबतीमध्ये तर आपण पाहतो
की महेश्वराच्या बाबतीत त्यांनी एक गोष्ट केली की महेश्वर हे वस्त्रोद्योगाच्या बाबतीमध्ये अतिशय प्रगत झालं आणि तिथे असणाऱ्या सगळ्या वस्त्रोद्योगातील कलावंतांना त्यांनी आश्रय दिला. त्यांच्यासाठी लागणारे सणगे जे होते हातमागाचे ते उत्कृष्ट अशा प्रकारचे सणगे हे त्यांनी तयार करून दिले आणि म्हणून त्या काळामध्ये इंदुरी वस्त्र असेल किंवा महेश्वरी वस्त्र असेल या वस्त्रांना प्रचंड मागणी होती आणि ती त्या काळातील अतिशय प्रसिद्ध अशा प्रकारची वस्त्र असलेली आपणास पाहावयास मिळतात. आणि याचं सारं श्रेय जे आहे ते अहिल्याबाईंना असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. प्रचंड दुःख आयुष्यामध्ये सहन करून त्या दुःखाच्या व्यथा वेदना कुरवाळत न बसता रयतेच्या कल्याणाकरता अखंड झटत राहून धर्म नीती आणि त्यातून पुण्य मिळविण्याचा प्रयत्न हा अहिल्याबाईंनी सातत्याने केला. त्याचे चांगले वाईट काही परिणाम घडलेले असतील, नाही अशातला भाग नाही. किंबहुना ब्राह्मणांच्या बाबतीमध्ये ब्राह्मणांची हत्या करू नये म्हणून त्यांचा सातत्याने एक बडगा असते की ब्राह्मणांची हत्या नाही करायची. मग एखादा उद्धट ब्राह्मण सातत्याने वाईट कृती करत असताना देखील त्याला केवळ ब्रह्महत्या करायची नाही म्हणून सोडून दिलं जात असते. ही गोष्ट ही राज्यकर्त्याला परवडणारी असत नाही, परंतु असं असलं तरी त्यांच्या ठिकाणी असणारा सत्वभाव होता, त्यांच्या ठिकाणी असणारी धर्मपरायणता सत्वशीलता जी होती त्यामुळे ते तशा पद्धतीने वागत असत असं आपणास पाहावयास मिळतं. आणि म्हणून अहिल्याबाई या मराठ्यांच्याच इतिहासात नाही तर संपूर्ण हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये अजरामर झालेले आपणास पाहावयास मिळतात. त्यांची स्तुती करत असताना लॉरेन्स नावाचा एक इंग्रज ग्रंथकार आहे तो असं म्हणतो की अहिल्याबाईंची तुलना रशियाची राणी कॅथराईन, इंग्लंडची राणी एलिझाबेथ, त्याचप्रमाणे डेन्मार्कची राणी मार्गारेटशी करून तो असं म्हणतो की या तिघींपेक्षा देखील अहिल्याबाईंकडे अनेक गुण हे श्रेष्ठ होते आणि म्हणून अहिल्याबाई या तत्कालीन जगातील श्रेष्ठ अशा प्रकारच्या 3 महाराण्यांपेक्षा देखील श्रेष्ठ आहे असं तो जेव्हा म्हणतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की अहिल्याबाईंचं इतिहासातील स्थान किती प्रचंड मोठं आहे. म्हणूनच त्यांच्या नावे अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या जनकल्याणाच्या योजना सुरू झाल्या. इतकंच नाही तर इंदुराला त्यांच्या नावे विद्यापीठ सुरू झालं. सोलापूरला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नावाचं विद्यापीठ हे त्यांच्या कार्याची साक्ष लोकांच्या पुढे राहावं म्हणून सुरू करण्यात आलं. आणि अशा पद्धतीने अहिल्याबाईंचं नाव नंतरच्या कालखंडामध्ये देखील आजचं शासन लोकांपर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून नेण्याचा प्रयत्न करत आहे. खरं तर अहिल्याबाई होळकर यांच्याविषयी आपल्याशी संवाद साधत असताना मला माझ्या मनातल्या आणखी 1-2 गोष्टी सांगाव्याशा वाटतात. अहिल्याबाईंच्या जयंतीच्या निमित्ताने मी अहिल्याबाईंच्या विषयी काही बोलावं असं माझे मित्र प्राध्यापक नागनाथ धायगोडे यांनी मला आग्रह केला की तुम्ही अहिल्याबाईविषयी बोललं पाहिजे. त्याचबरोबर माझे दुसरे एक मित्र शाबरसिद्ध जडगे त्यांनी देखील शाबरसिद्ध जडगे सरांनी देखील पुस्तकं उपलब्ध करून दिली, नाही तुम्ही बोललंच पाहिजे असा आग्रह धरला. आणि अहिल्याबाईंच्या विषयी यापूर्वी एका व्याख्यानाला मी गेलेलो होतो आणि त्या व्याख्यानाला जात असताना त्या व्याख्यानाचा आग्रह धरणारे माझे आणखी एक विद्यार्थी मित्र आणि खूप जवळचा माझा स्नेही प्राध्यापक लक्ष्मण महाडे यांनीही त्यावेळेला मला आग्रह धरलेला होता. त्यामुळे अहिल्याबाईंचं चरित्र अभ्यासण्याचा एक प्रयत्न मी केला आणि हे चरित्र आपल्यापुढे ठेवून आपल्यापर्यंत अहिल्याबाई काय होत्या आणि त्या पुण्यश्लोक कशा बनल्या हे सांगण्याचा आणि मराठेशाहीतील या मनस्विनीने या कर्तृत्ववान स्त्रीने आपल्या कर्तृत्वाने कशा पद्धतीने संपूर्ण हिंदुस्थानामध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटविला हे पोचविण्याचा प्रयत्न केला. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला, हे माझं बोलणं आवडलं तर निश्चितपणे आपण लाईक करा, शेअर करा. आपल्या सगळ्यांचे धन्यवाद.